नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. बॅटरी चोरणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड. इचलकरंजी येथील फिर्यादी विठ्ठल बलराम काकणके राहणार जुना चंदूर रोड पुजारी मळा इचलकरंजी यांच्या मालकीचा ट्रक वैरण बाजार इचलकरंजी येथे दिनांक 1/11/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पार्किंग लावून घरी गेले असता त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 2/11/2025 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास कामासाठी गाडीजवळ आले असता विठ्ठल काकणके यांच्या ट्रकच्या बॅटरी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तपास करून विकास शरद जिरगे वय वर्ष 20 कोल्हापूर नाका आंबेडकर नगर इचलकरंजी, शिवम भरत झेंडे वय वर्ष 20 यशवंत कॉलनी कोल्हापूर नाका इचलकरंजी, प्रतीक राजू कांबळे वय वर्ष 19 कोल्हापूर नाका आंबेडकर नगर इचलकरंजी या 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याचे कबूल केले. ते आरोपींच्याकडून एकूण 13 बॅटऱ्या जप्त केल्या व गुन्ह्यात वापरलेली गाडी 2 व्हीलर जप्त करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकारी माननीय डॉक्टर धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी माहिती दिली. नमस्कार. इचलकरंजी सब डिव्हिजनमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधीनस्थ हद्दीमध्ये मागचे 4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणाने ट्रक्स आणि टेम्पोच्या बॅटरीची चोरी झालेली आहे. त्यातला 5 गुन्हे दाखल होते आणि 4 महिन्यानंतर आपला शिवाजीनगर पोलीस स्टेशन इन्चार्ज शिवाजी गायकवाड आणि त्यांची टीम DV टीम चांगला कामगिरी करून त्यांची उघडकीस केलेली आहे. त्यातला जिरके आणि त्यांचे 2 साथीदार आहेत ते एक टोळी बनवून त्यांची पूर्ण एक 10-12 बॅटरी काढले होते. त्यांची पूर्ण आता रिकव्हरी झालेली आहे आणि आम्ही आता इचलकरंजी सब डिव्हिजन आणि इचलकरंजी शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळ्या नागरिकांना आग्रह करतो की तुम्ही काही घाबरू नका. काहीतरी घटना घडलेली आहे ती ताबडतोब तुम्ही रिपोर्ट करा. पोलिसांनी चांगलं कामगिरी करून आपल्याला गुन्हा उघडकीस करून आपल्याला माल परत करून देते.